ठीक आहे, या भुवनेश्वरीचं माझ्यावर प्रेम आहे ना? आमच्यामध्ये जे काही झालं तो एक ऍक्सिडेंट होता. माझ्याकडून त्यानंतर काहीही नव्हतं. ती बाई मला आयुष्यात कधीही नको होती, हे सगळं तिला माहिती होतं, प्रत्येक वेळेला. आणि हे माहीत असताना तिच्या महान प्रेमापोटी ती मला सोडून का नाही गेली? माझ्या आयुष्यातून निघून का नाही गेली? अक्षरा, तिनं असं केलं नाही, उलट ती मुद्दाम इथे राहिली. माझ्यावरती सूड उगवत राहिली ती. माझ्या मुलाला आपल्या ताब्यात घेतला, अधीन करून ठेवलं, त्याला माझ्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरते ती. हे प्रेम नाही अक्षरा, हा स्वार्थीपणा आहे, हा क्रूरपणा आहे, हा धूर्तपणा आहे. वा वा चारू, हा सूर्यवंशी, वा. ज्या पोरावर आम्ही जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र एक केली, त्याला आमच्या हातातलं शस्त्र म्हणताय तुम्ही? अहो, तुमचा मोडलेला संसार सावरण्यासाठी आम्ही तुमच्याकडनं होत असलेले अपमान सहन करत राहिलो. तुम्ही आमचा कधीही स्वीकार केला नाही. सतत सतत आमचा तिरस्कार केलात. पण तरी बी आम्ही चिवटपणे इथं थांबलो, एकाच आशेवर. कधीतरी ह्यो माणूस आम्हाला स्वीकारल. यात तुम्हाला आमचं प्रेम दिसलं नाही का हो? आमचा धूर्तपणा, आमचा क्रूरपणाच दिसला. प्रेम काय असतं हे तुम्हाला कधी कळलेलंच नाही. तुम्ही म्हणलात नवं, प्रेमात हे असतं, प्रेमात ते असतं. पण प्रेमात जसा त्याग असतोय तसा राग बी असतोच की हो. जेवढं प्रेम जास्त तेवढा राग बी जास्त. साधं सरळ एकसुरी गाणं नाही हो प्रेम म्हणजे. पण जाऊ द्या, आजवर तुम्हाला कधी कळलं नाही. यापुढं तरी प्रेम म्हणजे काय हे तुम्हाला कळलं अशी आम्ही अपेक्षा कशी ठेवू? हे बघा तुम्ही. हो मास्तरीन बाई, थांबा. तुम्ही लई शिकलाय, हा? मला सगळ्यातलं सगळं कळतंय. आमच्यापेक्षा पण जास्त कळतंय हो तुम्हाला. पण जरा थंड घ्या. हे जे काही चाललंय का नाही ते आमच्या दोघातलं आहे. तुम्हाला मधी पडायची काही गरज नाही. त्या बायकांच्या समोर आमची बाजू घेतली तेवढी बस. इथं आमची बाजू घ्यायची काही गरज नाही. ह्यो आमचा लढा आहे आणि त्यो आम्हीच लढणार. आणि ही जी काही रागाची मैफिल ह्यांनी सुरू केली का नाही, ती आमच्याच भैरवी. नमस्कार सरकार. अरे प्रथमराव, सकाळी सकाळी इकडे कुठे स्वारी? सरकार, लक्ष्मी आणली, ठेवू इथं? नाही नाही, इथं ठेवू नको. लक्ष्मी आहे तर लक्ष्मीच्या हातात द्यायची मर्दा. सरकार, थोरल्या लक्ष्मीकडे की धाकल्या लक्ष्मीकडे? आता कसा गोळा आहे. थोरल्या लक्ष्मीने ही सगळी लक्ष्मी वाढवल्या आणि आमच्या धाकल्या लक्ष्मीला ह्या लक्ष्मीचं काय नाही. लय मोठा गोंधळ आहे. जाऊ दे, तुला कळणार नाही. त्यापेक्षा मीच देतो. आण तू, निघ. बरं, ठेवू? हा. हे प्रेम नाही अक्षरा, हा स्वार्थीपणा आहे, हा क्रूरपणा आहे, हा धूर्तपणा आहे.
आईसाहेब, हो आईसाहेब, काय हो, काय झालं? हा, काय लावून घेतलं तुम्ही? काय झालं? काय इकडे बसा बरं. काय झालं? काय झालं तुम्हाला सांगा बरं. अगं आई ग, केवढं लागले. काय, कसं काय लावून घेतलं सा तुम्ही आईसाहेब? काय झालं? काय चाललंय तुमच्या डोसक्यात? काहीतरी तुम्ही डोसक्यात राग घालून घेतलाय बघा. मला सांगा, काय चिडलाय तुम्ही एवढं? त्या बक्षीस समारंभाच्या बायकांचा इशू तुमच्या डोसक्यात अजून गेलेला नाही, मला माहिती आहे. मी बी नेमका तेव्हा तिथं नव्हतो. मी असतो ना, अशी वेळच येऊ दिली नसती, मी येऊच दिलं नसतं, खरं सांगतो. ऐकलंस ना अक्षरा, तिला भैरवी करून मैफिल संपवायची. तिच्या डोक्यात सोडाशिवाय काही नाही अक्षरा. पण बाबा, तुम्ही सुद्धा शब्द जपून वापरायला हवे होते. धूर्तपणा वगैरे कशाला बोललात तुम्ही? अक्षरा, जे खरं आहे तेच बोलणार ना मी. जे माझ्या मनात आहे मी तेच बोलणार. मी का घाबरू तिला? जर ती बाई माझ्या आयुष्यात मला नको आहे तर ती मी नको आहे असंच म्हणणार. मला नाही खोटं बोलता येत. बरोबर आहे बाबा, पण तुमच्या बोलण्यानं जर समोरचा माणूस दुखावला जात असेल तर? आणि जे तुमच्यासाठी खरं आहे ते समोरच्यासाठी खोटंही असू शकतं. दृष्टिकोनातला फरक आहे ना. थोडं समजून घ्या ना बाबा त्यांना. मला माहिती आहे तुमच्यासाठी खूप अवघड आहे, पण प्रयत्न तरी करा. आणि इतकी वर्ष तुम्ही त्यांना झिडकारताय, काय साध्य झालं त्यांनी? अक्षरा, त्या बाईला मी पूर्ण समजून घेतलं इतकी वर्ष, आणि म्हणूनच मी तिला स्वीकारू शकत नाही. आणि मी स्पष्ट सांगतो अक्षरा, मी या बाईला स्वीकारू शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही नका स्वीकारू त्यांना, नका स्वीकारू. पण ऍटलिस्ट मोठ्या मनानं माफ तरी करा त्यांना. तो फरक आहे ना तुमच्यात आणि त्यांच्यात. कसं तुमच्या जीवाला त्रास करून घेताय बघा स्वतःच. केवढं लावून घेतलंय. एवढा काय राग आला मला सांगा, खरं खरं सांगा. काही नाही हो अधिपती, काही नाही. हे घ्या, पाणी घ्या तुम्ही. शांतपणे सांगा, काय झालं? तुम्ही सांगितलं नाही तर मला कसं कळणार? मी काय अंतर्यामी आहे काय? तुमच्या मनातलं काय ते मला कसं कळायचं? सांगा की आई साहेब, एवढं कशाला चिडलाय बरं? कुणी त्रास दिला तुम्हाला एवढा? सगळं एकदम समोर आलो. काय? लय पाता यंत्री बाई हाय ती. अहो, जी बाई तिच्या नवऱ्याची होऊ नाही शकली, पोराची होऊ नाही शकली, ती जगाची होणार आहे काय? माझे सासरे जरी त्यांना बायको मानत नसले तरी अधिपतींनी त्यांना आई मानलंय. आम्हाला पैसे दिलते ना त्यांनी, म्हणून आम्ही हे समज बोललो. कुणी दिले होते पैसे? तुमच्या सुनबाई. माझ्या मुलाला आपल्या ताब्यात घेतलं, अधीन करून ठेवलं, त्याला माझ्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरते ती. हे प्रेम नाही अक्षरा, हा स्वार्थीपणा आहे, हा क्रूरपणा आहे, हा धूर्तपणा आहे. काय सांगा की काय यानं दिला असेल त्रास? योच देणार, दुसरं कोण? अधिपती थांबा. कशाला? मला तुमचं हेच पटत नाही. एवढी या माणसानं काडीची किंमत दिली नाही आयुष्यभर तुम्हाला, तरी उराशी जपून ठेवायचा तुम्हाला फोटो. कशाला जपून ठेवायचा? कारण यो फोटो आम्हाला सतत आठवण करून देत राहील. कसली? जगात प्रेम बिम काही नसतंय, सगळं खोटं आहे. म्हणजे आमचं तुमच्यावरचं प्रेम खोट आहे? नाही हो, तेवढं एकच खरं प्रेम मिळालंय आम्हाला. ज्या माणसासाठी आम्ही एवढी मरमर केली, एवढा अपमान सहन केला, तो काय आपला हट्ट सोडायला तयार नाही. हे मला सांगा, काही नवीन आहे आपल्याला? कशाला तो घाणेरडा काहीतरी इशे उगाळत बसायचा जुना? इशय त्यांच्या एकट्याचा असता तर आम्ही कधीच सोडून दिला असता हो. पण आता आम्हाला प्रश्न पडलाय, कुठल्या बी नात्यावर विश्वास ठेवायचा का नाही? कुठल्या बी म्हणजे असं का म्हणाले?
म्हणजे एखादी गोष्ट आपण खरी मानून चालत असतोय, पण नंतर आपल्याला कळतं की तो आपला भ्रम होता. तेव्हा अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं. स्वतःचीच लाज वाटते. क्षणभर मला वाटलं होतं की आमचं चुकलं म्हणून. जिथं मनाने विचार करायला पाहिजे होता तिथं आम्ही डोसक्याने विचार केला. काय मला नेमकं कळलं ना तुम्हाला काय म्हणायचं आहे, पण तुम्ही बाकी ते सोडा, ते सगळे विचार तुम्ही बाजूला जरा एवढं ध्यानात ठेवा, मी तुमच्या संग आहे. होय हो, तुम्ही आहे तेवढीच आशा आहे. तेवढ्या एकाच आशेवर तर जगतोय आम्ही. मग मी आहे, तुमची सुनबाई बी आहे आता तर. नाही बघा आई साहेब, तुम्हीच म्हणला का नाही तुमच्यासाठी त्या भांडल्या तिथं त्या कार्यक्रमात एवढं. त्यांचा बी जीव आहे हो तुमच्यावर, लय जीव आहे. त्यांच्या मनात तुमच्याविषयी लय आदर आहे आई साहेब. खरंच तर वाघावानी भांडल्या त्या तिथं तुमच्यासाठी, तुम्हीच म्हणला का नाही. आम्हाला पाठ फडवणार कुणीतरी वेगळंच होतो. आम्हाला पैसे दिलत ना त्यांनी. कुणी दिले होते पैसे? तुमच्या सुनबाई अक्षरा मॅडम. काय झालं, चुकीचं काय बोललो काय मी? सर पाणी द्या, मस्ती पाणी. कशाला कोरड पडली आमच्या. डोसकं दाबून देतो. नाही नाही, आम्ही ठीक होतो. मला खरं खरं काय ते सांगा, काय खातंय तुमच्या मनाला? काय नाही हो, कुणी बदलत नसतंय. आपल्यालाही वाटतं की माणसं बदलतात म्हणून, पण तसलं काय बी होत नाही. खऱ्याची दुनिया नाही, हे खोट्याचं जग आहे. खोट्याची सत्ता चालते. हे परत एकदा ध्यानात आलंय आमच्या. सांगा ना, काय हरकत आहे माफ करायला? माफ करणं सोड अक्षरा, मी त्या बाईला सहन करू शकत नाही डोळ्यासमोर. त्या बाईनं माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंय. मला सगळ्यात जास्त वाईट याचं वाटतंय. आज परिस्थिती अशी आहे अक्षरा की मी माझ्या मुलाला काही सांगितलं तरी त्याला पटणार नाही. त्याला तिचंच खरं वाटणार. तिच्या आहारी गेलाय तो. बाप लेकांच्या मध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण होतं, ते त्यानं होऊच दिलं नाही. त्यानं त्याच्या आधीच आमच्यात फूट पाडली आहे. बाबा, मी नवीन आहे या घरामध्ये, पण आजपर्यंत मी जे काही पाहिलंय त्यावरून मला एक गोष्ट कळली की अधिपती मनाने खूप चांगले आहेत. कुठलीही गोष्ट करताना त्यांचा हेतू शुद्ध असतो, भावना चांगल्या असतात त्यांच्या. तुम्ही म्हणताय की तुमच्या नात्यामध्ये फूट पाडली आहे मॅडमनी, पण आजपर्यंत कधीच तुम्हाला ती दरी का नाही मिटवता आली? कदाचित तुम्हाला जशी ती दरी दिसतीये तशीच ती अधिपतींनाही दिसत असेल. त्यांना दिसतं की तुम्ही मॅडमशी चांगलं नाही वागत. त्याचा गिल्ट असेल त्यांच्या मनात, आणि म्हणून ते मॅडमशी जास्त चांगले वागतात. म्हणून ते त्यांचं सगळं ऐकतात. असंही असूच शकतं ना. तुमची उणीव भरून काढण्यासाठी ते मॅडमशी जास्त चांगले वागतात. एकटं पडल्यावानी वाटायलंय बघा. मी आहे ना हो जिवंत अजून. एकटं कसं पडू देईल मी तुम्हाला? हा, मी आहे, मास्तरीन बाई आहेत. तुम्हीच म्हणला का नाही तुमच्या बाजूने त्या भांडल्या त्या बायकांसंग. मी खरं सांगू, मला का नाही तुम्ही दोघे कवा कवा एवढ्या शेम टू शेम वाटताय का नाही आई साहेब? जसे तुमचे गुण आहेत तसे त्यांचे गुण आहेत बघा. या बी असे एकदम, खरंच की तुम्ही सारख्याला मारके भेटलाय दोघी असं वाटतं मला कवा कवा. खरंच तुम्ही दोघी जर एक झाला का नाही, आपलं घर म्हणजे कुठल्या कुठे जाईल. तुम्ही फक्त त्यासनी आपलंसं करा, तुम्हाला पश्चाताप होणार नाही, माझी गॅरंटी. आणि मी तर काय तुमचं आहेच की. आता पश्चातापाची आम्हाला पर्वा नाही. मी बाकी कुणाचं काही सांगणार नाही, पण मी आणि मास्तरीन बाई
आयुष्यभर तुमच्या संग आहे. तुम्ही निश्चिंत राहा. अधिपती तुम्ही तुमच्या पुरता शब्द द्या, बाकीच्यांचं काही सांगू नका. असं बोलायला आता कारण आमचा नात्यांवर विश्वास नाही राहिला आता. खरं सांगायलो आम्ही कोणाशी किती बी चांगलं वागलो का नाही तरी सुद्धा कोण कधी आमच्या पाठीत खंजीर खुपसल काय सांगता येत नाही. भीती वाटायला आम्हाला आता नात्यांची. हे आम्ही तुमच्याबद्दल नाही बोलत. पण हे बोलतायच कशाला तुम्ही? आणि आमच्याबद्दल नाही मग कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ओ आई साहेब, तुम्ही का नाही असा इशे हार्ड करून ठेवू नका. तुम्ही नीट काय ते बोला सबशी. बोलायचं काय आता? आम्ही डायरेक्ट करून दाखवतो. ठीक आहे, तुम्ही करा. तुमच्या मनाला येईल तसं तुम्ही करा. मी फक्त तुम्हाला सांगतो, बाकी काय वाटेल ते झालं तरी आम्ही तुमच्या संग आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्या मनात आत्ता जे काय चालू आहे ना ते सगळं बाजूला ठेवा. तुम्ही शांत व्हा बस. आणि जरा हे राहू द्या आता. तुम्ही वेगळं काहीतरी हा काय आत्ता झाल्या कॅश आहे. कुणाचा फोन आहे? ए ओंक्या, अहो मग घ्या की, काहीतरी महत्वाचं असेल. काय नाही ओंक्याचा फोन आहे, मी करतो त्याला नंतर. नाही घ्या, तुम्ही घ्या, फोन घ्या. पण तुम्ही जरा शांतवाणी बसा आता. हा, काही विचार करू नका. हॅलो, आम्ही शांत आहोत, सावरलोय आता. मी बोलतो जरा ह्याच्यासंग. हा ओंक्या, बाबा तुमच्याशी बोलता बोलता एक कोडं सुटलंय मला. कसलं कोड? तुम्ही मॅडमशी नीट वागत नाही त्याची अधिपती भरपाई करायला बघतात. आणि त्या नादात ते इतकी भरपाई करतात की आता त्यांच्यासाठी मॅडम फक्त आई राहिलेल्या नाही आहेत, त्यांनी देवत्व बहाल केलंय त्यांना. आणि एकदा देवत्व बहाल केल्यावर मग मॅडमच्या चुका दिसणं अशक्यच आहे. तुम्ही त्यांना झिडकारता ना म्हणून अधिपती त्यांच्याशी इतकं चांगलं वागतात. आणि अधिपती काही मूर्ख नाही आहेत, ते हुशार आहेत, शिकलेले नसले तरीही. तुम्ही मॅडमशी असे वागता म्हणून अधिपती त्यांचं सुरक्षा कवच बनलेत. मॅडमना वाईट वाटू नये, त्यांना या घरात आपलंसं वाटावं म्हणून ते मॅडमशी इतकं चांगलं वागतात. म्हणजे अधिपतींनी मॅडमच्या इतकं आहारी जाण्याचं कारण कदाचित तुम्ही आहात. कारण ही सगळी तुमच्या वाईट वागण्याची रिॲक्शन आहे. मॅडमच्या सगळ्या चुका अधिपतींनी पोटात घालण्याचं कारण जे मला इतके दिवस कळत नव्हतं ते आता अचानक कळलंय बाबा. ह्याला तुम्ही कारणीभूत आहात. बाबा ऐका माझं प्लीज. तुम्ही मॅडमसाठी नाही पण किमान तुमच्या मुलासाठी, अधिपतींसाठी तरी त्यांच्याशी चांगलं वागा. त्यांना मान द्या. एक स्त्री म्हणून त्यांना रिस्पेक्ट द्या. आणि तुमच्यामध्ये काही घडलेलं असू दे पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघा. आणि प्लीज हे अधिपतींनाही जाणवू देत बाबा. मग तुम्ही बघा, कदाचित भुवनेश्वरी मॅडम पण बदलतील आणि अधिपतींचं आणि तुमचं नातंही सुधारेल. अधिपती पण तुमच्याशी नॉर्मल वागतील. तुमच्या नात्याचं जे चाक इतकी वर्ष असं रुतून बसलंय ना ते अचानक फिरायला लागेल. आपण हे करून बघू बाबा. कदाचित ह्यामुळे घरातलं वातावरण बदलेल. खरंच बाबा प्लीज तुम्ही माझा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. हा म्हणजे तू म्हणतेस तर हे करून बघायला हरकत नाही अक्षरा. पण यानंतर सुद्धा जे आपल्याला अपेक्षित आहे तेच होईल याची काय शाश्वती? पण ते होणारच नाही असं तरी कशावरून म्हणताय तुम्ही? एक संधी देऊन बघू ना प्लीज बाबा. मी म्हणते म्हणून तरी करा. ठीक आहे मी प्रयत्न करेन अक्षरा. अगदी मनापासून कराल ना?
करेन, मनापासून प्रयत्न करेन मी. बाकी कशाही पेक्षा तुझ्या प्रामाणिक भावनेवर, तुझ्या इच्छाशक्तीवर माझा विश्वास आहे म्हणून प्रयत्न करेन. प्रॉमिस. अक्षरा, याच्या बदल्यात मी काही मागतोय असं नाहीये, पण एक प्रॉमिस तू करशील? बोला ना. अधिपतीचं रखडलेलं शिक्षण ते तू पूर्ण करशील.